नमस्कार, मी आहे मयुरी आणि हा आहे माझा मॉर्निंग रुटीन स्कूलला जाण्याच्या अगोदरचा, म्हणजे सारांशला स्कूलला सोडण्याच्या अगोदरचा रुटीन. तर याच्यामध्ये आता मी सगळं नाश्ता आणि जेवणाचा अर्ध काम झालेला आहे. तर आता गॅस कट्टा वगैरे उरकून आता जेवणाची तयारी. तर जेवणामध्ये आज फिश बनवायचं होतं, कारण का फ्रायडे होता. फ्रायडेचा व्लॉग आहे हा. तर त्या दिवशी बनवला होता जिताडा मासा जो आहे ना, त्याचा रस्सा आणि जिताडा मासा फ्राय बनवला होता. तर अशासाठी मी नेहमीप्रमाणे जे वाटण बनवते, आलं लसूण कोथिंबीर मिरची आणि ओलं नारळ. तर इथे लसणीचा तडका दिला आहे मी आता, आणि त्याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट मिरची पावडर एवढंच टाकणार आहे, आणि त्याच्यानंतर वाटण जे वाटलेलं आहे. तर हे अशा पद्धतीने सिंपल तडका जरी दिला ना, तरी जिताडा मासाचा जो काही कालवण आहे ते अगदी टेस्टी होतो. त्याच्यामध्ये काही वेगळं टाकण्याची गरज नाही आहे. फक्त आंबटसाठी चिंच किंवा कोकम नक्की टाकायचा आहे. तर मस्तपैकी असा जिताडा मासाचा रस्सा बनवला. तर तुम्ही कधी जिताडा मासा खाल्लेला आहे का, कमेंट करून सांगा. आणि ही रेसिपी फॉलो करा, नक्की छान रेसिपी आहे ही, तुम्हाला नक्की आवडेल. तर इथे मी पाणी वगैरे सगळं ॲड करून मस्तपैकी त्याला कढ घेणार आहे. आणि आता इथे तुम्हाला जो मासा दिसतोय, हा जिताडा मासाचे असे पीस भेटतात. तर हा आता मी रशामध्ये ॲड करणार आहे. मीठ आणि कोकम टाकल्यानंतर त्याला थोडं रशाला कढ घ्यायचा आहे, आणि मग आपल्याला जे पीस त्याच्यामध्ये हवेत ते ॲड करायचे. आणि हा मासा फ्राय करून पण खूप छान लागतो. तर फ्रायसाठी सुद्धा मी अगदी सिंपल असं हळद, लाल मिरची पावडर, मीठ एवढंच घेतलं आहे. त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्टसुद्धा घेऊ शकता तुम्ही. असं काही नाही आहे की त्यात कोणताही मसाला तुम्ही ॲड करू शकता फ्रायसाठी. कोणत्याही मसाल्यामध्ये हा जिताडा मासा फ्राय चांगला होतो, कोणताही म्हणजे पावभाजी वगैरे नाही. तर मस्तपैकी जिताडा मसाला मॅरिनेट केलं आणि त्याला डब्यामध्ये पॅक करून ठेवलं. तर आता फ्रीजमध्ये ठेवताना ना, मासा मॅरिनेट केला असेल किंवा तुम्ही कोणतीही गोष्ट मॅरिनेट केली असेल, चिकन असेल, मासे असतील, तर ते डायरेक्ट ओपनमध्ये नाही ठेवायचे फ्रीजमध्ये, नाहीतर मग त्याच्यातलं पाणी सगळं शोषून घेतलं जातं फ्रीजमध्ये, आणि त्याची ओरिजिनल टेस्ट आणि त्याचा जो मॉइश्चर असतो ना, तो निघून जातो, आणि त्याच्यामध्ये सुकं सुकं वाटतं आणि टेस्टसुद्धा एवढी खास नाही लागत. सो नेहमी ना पॅक डब्यामध्येच भरून ठेवायचं, कोणती गोष्ट मॅरिनेट करून ठेवायची असेल तर. तर इकडे माशाचं कालवण झालं, मासा फ्राय करण्यासाठी मॅरिनेट करून ठेवला, आणि मग चपातीचं टर्न. तर आता हे चपात्या टिफिनसाठी आहेत, आणि चपाती झाल्यानंतर सारांशला मी टिफिनमध्ये चपाती अंडाच देणार होते, तर त्यासाठी इकडे बाजूला अंडासुद्धा बनवायला घेतला होता. तर हा मॉर्निंग रुटीनमधला थोडासा पार्ट आहे. अगदी काय 100% सगळ्या कामांचा व्हिडिओ बनवू शकत नाही. सकाळी सकाळी खूप जास्त घाई असते, सो जेवढं जमलं तेवढंच बनवलं. जेवण म्हटलं की बाकीचं तर साफसफाई येतेच. गॅस कट्टा असेल किंवा भांडी असतील तर हे सगळं साफ करण्याचं काम तर येतोच. तर हे सकाळी जेवण केल्यानंतर हे सगळं आवरून मग स्कूलला जाण्याची तयारी, म्हणजे सारांशला स्कूलला घेऊन जाण्याची तयारी. त्याच्यातच थोडंसं म्हटलं व्हिडिओ बनवूया, थोडंसं टाईमपास म्हणून. बघू टाईम भेटतो आहे का आणि चांगला बनतो आहे का. पण खूप जास्त दगदग होते व्हिडिओ बनवताना मॉर्निंगला, कारण का अजिबात टाईम नसतो, आणि सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे परत करायच्या असतात, सो खूप टाईम लागतो. तरी पण एक छोटासा प्रयत्न केला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि सारांशसुद्धा मध्ये मध्ये व्हिडिओमध्ये येत होता, त्याला तर खूपच जास्त आवडतं व्हिडिओ बनवताना मध्ये मध्ये यायला. आणि इकडे तुम्ही बघू शकता मागे इकडे कपडे लावलेले आहेत. तर ही पावसाळ्याची रगदळ असते आमच्याकडे. पाऊस म्हटला की थोडे कपडे सुकण्यासाठी पूर्ण घरभर असतातच. तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. बाय.